आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। महापूर रोखण्यासाठी दत्तचरणी साखळे प्रशासनाने योग्य पावले उचलावीत। आलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवावा। आंदोलन अंकुश संघटना, नृसिंहवाडी ग्रामस्थ आणि तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थ यांच्या मार्फत आज कृष्णामाईची पूजा करून महापूर रोखण्यासाठी साखळे घालण्यात आलं। आता तरी प्रशासनाने चर्चेची भूमिका न घेता ठोस उपाययोजना कराव्यात। कर्नाटकातील आलमट्टी धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीच्या पुढे गेला असून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पाणीसाठा ठेवावा व उर्वरित पाणी पुढे विसर्ग करावं। यासाठी राज्य शासनाने कर्नाटक सरकारला आणि आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून समज द्यावी। तसेच धरणातील नियमबाह्य पाण्याचा विसर्ग करावा आणि कायदेशीर पाठपुरावाही करावा। ही सद्बुद्धी राज्य शासनाला येऊ दे, यासाठी दत्त महाराज कृष्णामाईची पूजा आरती करून नृसिंहवाडी येथे दत्त महाराज आणि कृष्णामाईला साकडं घालण्यात आलं। यावेळी धनाजीराव जगदाळे, अनंत धनवडे, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, बाळासाहेब सोमन, शिवराज जाधव, संजय नांदगावे, प्रभाकर बंडगर, रशीद मुल्ला, आचिन हेरवाडे, देवेंद्र चौगले, डॉक्टर शिवाजी पाटील, आनंदा भातमारे, अभिजित पाटील, शशिकांत काळे, ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केबी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरव। तुमचं घर, तुमचं स्टाईल वैभव फर्निचर सोबत स्टायलिश, मजबूत आणि आकर्षक फर्निचरची खास शृंखला। होम फर्निचर, सोफा सेट, बेड्स, वॉर्डरोब, डायनिंग टेबल्स, ऑफिस फर्निचर, चेअर्स, टेबल्स, स्टोरेज युनिट्स, रिसेप्शन काउंटर, आधुनिक डिझाईन्स, टिकाऊ गुणवत्ता आणि कुशल कारागिरी, घरपोच सेवा उपलब्ध, कार्ड पेमेंट आणि EMI सुविधा। भेट द्या वैभव फर्निचर, महाकवे। संपर्क 9975 49 13 65 आणि 70 58 13 65 70। वेळ सकाळी 7 ते रात्री 9। वैभव फर्निचर म्हणजे केवळ वस्तू नाही, तो तुमच्या घराचा आत्मा आहे।